या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील 1348 सदनिकांचे वितरण सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली। याप्रसंगी लोकार्पण सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच आयटी पार्क सुरू करू अशी ग्वाही दिली, परंतु सोलापुरातील दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांची दिवसभर पोस्ट व्हायरल झाली। देवेंद्र दादा म्हणतात, वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची बैठक झाली, त्यावेळी मी आपणाकडे सोलापुरात उद्योग क्षेत्रातून आयटी पार्क मंजूर करण्याची मागणी केली होती। या संदर्भात 15 जुलै 2025 रोजी लेखी निवेदन सुद्धा दिले होते। दुसरीकडे विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते म्हणतात, आम्ही आयटी पार्कची मागणी 22 जुलै 2025 मध्ये केली होती, ती सार्थक ठरली अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरते आहे। राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण योजनेसाठी आलेल्या फडणवीसांनी लवकरच आयटी पार्क सुरू करणार असल्याची माहिती देतात रविवारी दिवसभर 2 देशमुख नंतर आता 2 आमदार यांच्यात आयटी पार्क साठी रस्सीखेच पाहावयास मिळत होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।